सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गैरव्यवहार आढळल्यास शिवभोजन थाळी केंद्र बंद करा, छगन भुजबळ। ठाकरेंनी सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद पाडण्याच्या मार्गावर आली आहे। कोणत्याही ठिकाणी यामध्ये गैरव्यवहार आढळल्यास शिवभोजन थाळी केंद्र बंद करा। नुकतेच शिवभोजन थाळी योजनेच्या 20 कोटी अनुदानाला मंजुरी मिळाली आहे, असंही ते म्हणाले। पाहूयात काय म्हणतात छगन भुजबळ। जो महात्मा फुले सावित्रीबाई फुले राहत होत्या तो जो वाडा आहे, फुले वाडा आपण म्हणूया त्यांना, तर तिथे आजूबाजूला अजिबात जागा नाही आणि म्हणून गेली काही वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि तिथल्या लोकांचाही प्रयत्न आहे की तिथून 300 यार्डावर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले सभागृह वगैरे आहे, तर ते आपण एकत्र जोडून एक मोठा तिथे प्रकल्प राबवण्यात यावा अशा रीतीचा प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरू आहे। मग त्याप्रमाणे अजितदादांनी त्या 200 कोटी रुपये तिकडे मंजूर केले, 100 कोटी रुपये पाठवले आणि तिथल्या ज्या कमिशनर आणि जे कलेक्टर आहेत त्यांना ते सांगतायत की तुम्ही आजूबाजूचे जे लोक जे आहेत त्यांना काही लोकांना घरं पाहिजेत, काही लोकांना पैसे पाहिजेत, काही लोकांना आणखी काही पाहिजे असेल तर ताबडतोब हा प्रश्न संपवा आणि कुठेतरी सुरुवात करा। एकदम काय एकाच वेळेला सगळे जाणार नाही। जे लोक इकडे जातील त्यांना घरं पाहिजे, त्या घर मंजूर असतील तर तिकडे जातील। आज मागता मला सांगितलं 250 घरं असेल की कधी पण पडतील, ते म्हणतात आम्हाला ताबडतोब द्या। ठीक आहे, जाऊ द्या त्यांना। तर त्या संदर्भामध्ये ते रेंगाळलेलं काम होतं म्हणून पुण्याचे सुद्धा आमचे कार्यकर्ते आले होते आणि समीर भाऊ वगैरे सुद्धा त्यांनी पण ते पाहिलं, तर आम्ही त्यांना ते सांगितलं, त्याप्रमाणे ते दादांनी सांगितलं की ताबडतोब जे आहेत लवकरात लवकर जे आहेत जागा खाली कशी होईल हे पहा आणि तिथे मग व्यवस्थित आपल्याला आराखडा करता येईल। हा एक भाग। आणि दुसरं असं होतं की येवल्याला काही जे आहेत आमचे फार पूर्वी काही लोकांना जागा दिल्या होत्या आणि तिथे त्यांनी धंदा सुरू केला, दुकानं टाकली होती, तर कुणीतरी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं तोडा। त्याच्यामुळे ते सगळे जे छोटे छोटे धंदा एक व्यवसाय करणारे होते ते सगळे निराधार झाले आणि म्हणून महानगरपालिकेने 2 इमारती बांधल्या। आता नियमाप्रमाणे जर या इमारती बांधल्या तर त्याचं ऑनलाईन जे आहे सगळ्यांना कळवावं लागतं, कोणी त्याच्यात जातो। ते म्हणतात की मग आम्हाला काहीच फायदा नाही की आम्ही 50 वर्ष तिथे होतो, आम्ही जागा आमच्या तोडल्या, तर आम्हाला अगोदर प्रिफरन्स मिळायला पाहिजे, प्राधान्य मिळायला पाहिजे। तर लातूरच्या संदर्भामध्ये अशी एक केस झालेली आहे की तिथल्या लोकांना अगोदर जागा देऊन नंतर उरलेल्या जागा इतरांना देण्याचं। तर दादांनी ते सुद्धा सांगितलं की हे सुद्धा तपासून जे आहे या संदर्भातला जो आहे ताबडतोब निर्णय काढा असं